रील पाहिले होतं. म्हणजे आता रिॲलिटीमध्ये जे जाणवते ते रीलमधून आम्हाला शक्यच नव्हतं. खरंच खूप छान वाटलं, सॅटिस्फॅक्शन मिळालं, की बाबा आपण खरंच काहीतरी नवीन शिकलोय. आता पहिल्यांदा असं वाटलं होतं की एकदम इझी आहे, पण आल्यानंतर कळलं की फिनिशिंग वगैरे हे इतकं वाटलं. त्यानंतर खूप मनापासूनच आनंद वाटायला लागलाय आणि खूप छान वाटायला लागलं. मला ही फोटो फ्रेम बनवून खूप भारी वाटते. वर्कशॉप त्यांनी लिहिलं होतं कोल्हापूरमध्ये घेणार, त्यामुळे इतका आनंद झाला की म्हटलं आता ही संधी आपण सोडायची नाही. त्या निमित्तानं आपल्याला म्हटलं नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मी मानवरून आले. मला एक फोटो फ्रेम बनवण्याचं खूप हे होतं. मला खास खूप भारी वाटतं. मला वाटतं इझी असेल हे, म्हणजे इव्हन बघून लगेच शिकलं जाईल, पण किती बारकावपणे काम करावं लागतं ते आता समजलं. युट्यूबवर बघितलं मॅडमांचं आणि म्हटलं हेच काहीतरी करूया आणि करून भारी वाटलं. इथं आल्यानंतर एकूण इथलं वातावरण बघून वाटलं म्हणजे मुळात सांगली, कोल्हापूर, सातारची भाषाच एक असल्यामुळे ती लोकं आपलीच वाटतात पटकन. आणि तुमचा टोन पण मला एवढा आवडला, की म्हटलं हां, आपली लोकं आहेत काही टेन्शन नाही. सो फार भारी वाटतंय आणि प्रेम बघून पण प्रचंड समाधान वाटतं. मॅडमची रील पाहिल्याने वाटलं की स्वतःचा बिझनेस एक आपण ट्राय करू शकतो. आल्यानंतर इथं म्हणजे एकदम भारी वाटलं, लय लय भारी वाटलं. आणि मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवलंय. पण मॅडमनी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी इतक्या स्वतःहून सांगितल्या. इतकं त्यांनी छान करून घेतलं आणि वैयक्तिक सगळ्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी करून घेतलेलं आहे. सगळ्यांना प्रॉपर इतकं छान शिकवलं, इतकं खेळीमेळीच्या वातावरणात खेळत त्यांनी सगळं शिकवलेलं आहे आणि इतकी छान कला आमच्याकडून आज करून घेतल्या. याचा खूप मोठा म्हणजे मॅडमनी खरोखर एक आत्मविश्वास दिला, की काही नसतं. आपण इच्छा असेल तर कधीही काहीही करू शकतो. खूप छान वाटलं हे करून, वेगळं काहीतरी शिकायला पण भेटलं आणि एक्सपिरियन्स पण खूप छान होता. खन वेडिंग फ्रेम बनवण्याचा अनुभव आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आज घेता आला. थँक्यू सो मच. सोपं वाटलेलं, पण ऍक्च्युली करताना वाटलं थोडंसं टफ आहे, पण ते तुमच्या टिप्समुळं एकदम इझी गेलं. त्यामुळे थँक्यू सो मच.